नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 28 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भात ही चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 28 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर राजेशाही अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. अगदी राहण्या खाण्या पिण्यापासून ते जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि यांचे विचार याच्यामध्ये एक राजसपणा किंवा राजेशाही थाट दिसून येतो. ब्रँडेड कपडे घालणे, सुव्यवस्थित नीटनेटकं टापटीप, इतरांपेक्षा चांगलं दिसणं, सरस दिसणं यांना आवडतं. जे उत्तम आहे ते यांना हवं असतं आणि जे सर्वोत्तम आहे तीच करण्याकडे यांचा कल असतो. यांचे एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्हाला अजिबात अंदाज येणार नाहीत की यांची जी स्वप्न आहेत ही किती मोठी आहे. अतिशय मोठी स्वप्न, लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची स्वप्न यांची असतात आणि ती स्वप्न पूर्ती करता 100% प्रयत्न करणं हा यांचा भाग दिसून येतो यांच्या व्यक्तिमत्वाचा. कष्टप्रदपणा, कष्टाळूपणा, ध्येयनिष्ठता आणि पूर्ण डेडिकेशन, ॲम्बिशियस नेचर हा यांच्यामध्ये जबरदस्त दिसून येतो. एकदा का यांनी एखाद्या गोष्टीचा डिसिजन घेतला तर आपल्या सर्व शक्तीनिशी स्वतःला झोकून त्या कामाच्या मागे लागतात आणि ते काम पूर्ण करतात. यांच्यासाठी दिलेला शब्द हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. शब्दापासून ते कधीही ढळत नाही किंवा समोरचा व्यक्ती ढळत असेल तर त्याला ते सोडतही नाही. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात त्यांची वाणी थोडीशी तिखट असते. संपूर्ण पुरुष प्रकृतीच्या या व्यक्ती असतात त्यामुळे वाणी ही तिखट दिसून येते. उगाच समोरच्याला गोडगोड वाटावं, चांगलं वाटावं म्हणून साखर पेरणी करावी हा भाग यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येत नाही. पारदर्शकता असते त्यामुळे यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. विश्वासार्हता यांच्यासाठी सर्वात मूल्यवान गोष्ट असते. थोडे सिक्रेटिव्ह असतात, गुपित राखण्यात हुशार असतात, म्हणून यांना सांगितलेली गोष्ट या व्यक्ती कधीही दुसऱ्याला सांगणार नाही याबद्दल निश्चिंत राहायला काहीच हरकत नाही. याचप्रमाणे या व्यक्ती जीवनामध्ये सहजपणे सेटल होताना दिसतात. यांची बुद्धी अतिशय चांगली असते त्यामुळे शाळा कॉलेजमधलं शिक्षण सहजपणे पूर्ण करतात. नेतेगिरी यांच्यामध्ये असते. लीडरशिप क्वालिटीज खूपच चांगली असते. जी कामं इतरांना होत नाही ती स्वतः करून दाखवतील. लीड बाय एक्झाम्पल त्याला म्हणतो तो भाग यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. याचप्रमाणे एखादं काम हाती घेतल्यानंतर सुव्यवस्थितपणे पूर्ण करण्याची जी हातोटी आहे ती यांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे दिसून येते. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये थोडेसे उशिरा येतात. एखाद्या व्यक्तीला जाणून घेणं हे यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्याची मापदंड यांचे वेगळे असतात. त्याकरता ते इतरांवर कधीही अवलंबून राहत नाही किंवा इतरांनी सांगितलं आहे म्हणून एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणं हा भाग यांच्या व्यक्तिमत्वात नसतो. त्यामुळे एकदा का यांनी एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तर तो कायमचा आणि एकदा विश्वास उडाला तर तोही कायमचा. म्हणूनच स्वभावाचे टोक यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात दिसून येतात. म्हणजेच मध्यम मार्ग हा यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येत नाही. हट्टीपणा, थोडासा रागीटपणा, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे माणसं यांच्यापासून थोडंसं लांब राहणं पसंत करतात. तसं पाहिलं तर या व्यक्ती इमोशनलसुद्धा असतात, परंतु आपल्या इमोशन्स किंवा भावना ह्या सरळ कधीही दाखवणार नाहीत, परंतु अंतस्थ या व्यक्ती इमोशनल असतात हे मात्र निश्चित. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये विवाह ठरणं, विवाहाच्या संदर्भातले सकारात्मक गोष्टी ठरणं हा भाग निश्चित होईल. काही चांगले लाभ मिळतील. महत्त्वपूर्ण कामं जी की अडलेली आहेत, अडकलेली आहेत, पूर्ण होत नाही आहेत ती मार्गी लागतील. कायदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा
जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी उत्तम असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 28 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल त्या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.